नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मासाहेब प्रेरणा यूट्यूब चॅनलतर्फे मानाचं अभिवादन. जयंतीनिमित्तानं मी ॲडव्होकेट कुमारी प्रेरणा सूर्यवंशी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारताना काय 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या, या 22 प्रतिज्ञा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. या प्रतिज्ञा पाहण्यासाठी आमच्या मासाहेब प्रेरणा यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांच्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे दरवर्षी लाखो बौद्ध धर्मीय विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपूरला एकत्र येतात. डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारताना दिलेल्या 22 प्रतिज्ञांचीही नेहमी चर्चा होत असते. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आपण आमच्या मासाहेब प्रेरणा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या 22 प्रतिज्ञा दिल्या? बाबासाहेबांनी नागपूरच्या दीक्षाभूमी इथे बौद्ध धर्म स्वीकारताना त्यांच्या अनुयायांना 22 प्रतिज्ञा किंवा 22 शपथा घ्यायलाच लावल्या. यातल्या काही प्रतिज्ञांमध्ये आंबेडकरांनी मूर्तीपूजा किंवा देवी देवतांची उपासना नाकारली आहे. आंबेडकरांनी दिलेल्या प्रतिज्ञा अशा आहेत: मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही. गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो. मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करताना आपल्या अनुयायांना 22 प्रतिज्ञा दिल्या. सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. तथागताने सांगितलेल्या 10 परिमिता मी पाळीन. मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन. मी चोरी करणार नाही. मी व्यभिचार करणार नाही. मी खोटे बोलणार नाही. मी दारू पिणार नाही. ज्ञान प्रज्ञा शील करुणा या बौद्ध धर्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन. माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्ध धर्माचा स्वीकार करतो. तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. इथपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. आंबेडकरांनी दिलेल्या या प्रतिज्ञा घेणं ही भारतात त्यानंतर बौद्ध धर्मात प्रवेश करतानाही एक प्रथाच बनली आहे. आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा का दिल्या? आंबेडकरांच्या या 22 प्रतिज्ञामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या जातात अशी ओरड होते आहे. पण आंबेडकरांनी दिलेल्या या शपथा मागचा उद्देश कुणाचा अपमान करण्याचा नव्हता असं बौद्ध धर्माच्या अभ्यासक रूपा कुलकर्णी बोधी स्पष्ट करतात. त्या म्हणतात, या प्रतिज्ञा देणं म्हणजे गणपतीचा किंवा विष्णूचा अपमान करणं हे प्रयोजन नव्हतं, तर मूर्तीपूजा, कुलदेवता वगैरे मानणं, कर्मकांड चमत्कारांच्या आहारी जाणं यातून त्यांना आपल्या समाजाला सोडवायचं होतं. बाबासाहेबांनी या सगळ्यातला फोलपणा जाणला होता. त्यांना लोकांना एक चांगलं जीवन जगण्याचा मार्ग द्यायचा होता. बौद्ध धर्माची पुस्तकं वाचणं, त्यातली प्राचीन भाषा समजणं सर्वांसाठी शक्य नाही याची आंबेडकरांना जाणीव होती. त्यामुळेच त्यांनी आपल्या अनुयायांना धम्माचं पालन करावं हे सोप्या शब्दात सांगणाऱ्या या प्रतिज्ञा दिल्या. ज्येष्ठ लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि दलित पॅंथरचे संस्थापक अर्जुन डांगळे सांगतात की लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर पुन्हा जुन्या विचाराकडे वळणं बाबासाहेबांना मान्य नव्हतं. म्हणून त्यांनी या प्रतिज्ञा दिल्या. आपण एक वेगळा जीवन मार्ग निवडतो आहे हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. बौद्ध धर्माचा स्वीकार म्हणजे द्वेषावर आधारित व्यवस्था नाकारणं हे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. बाबासाहेबांचा एकूण जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकशाहीवादी, विज्ञाननिष्ठ आणि आधुनिक होता. ज्या माणसांना इथल्या धर्मानं आणि व्यवस्थेनं माणूसपणाची वागणूक दिली नाही किंवा सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा दिली नाही, त्या माणसांना एक नवीन ओळख देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. त्यामुळे त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करणं हे केवळ धर्मांतर नव्हतं, तर ती एक सामाजिक क्रांती होती. धर्माची मानसिक गुलामगिरी नाकारण्यासाठी या प्रतिज्ञा आहेत.
पण आंबेडकरांचा हा विचार बाजूला सारून धर्माच्या नावावर द्वेष पसरवला जातो अशी खंतही अनेक वेळा अनुयायी व्यक्त करतात। कुठल्याही धर्माने सर्वांना समानतेची वागणूक देणे गरजेचे आहे। समाजातील तळागाळातील रंजले गांजलेल्या हीन व्यक्तींना कमी समजले नाही पाहिजे, त्यांनाही माणुसकीची वागणूक दिली पाहिजे, माणूस म्हणून जगू दिले पाहिजे। त्यांच्यावर कोणीही उच्च नीचतेच्या नावाखाली अमानवीय अन्याय अत्याचार नाही केले पाहिजेत। माणुसकी ही जात, मानवता हा धर्म पाळला गेला पाहिजे। निसर्गाने सर्व मानवजातीच्या बाबतीत समानता प्रदान केलेली असताना माणसाने माणसाला कमी लेखणे अहंकारात मी पण आज गर्विष्ठपणाचं आडमुठेपणाचं धोरण आहे। या धोरणाला आळा बसवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायासह हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि आज त्याचेच द्योतक म्हणून समाजाची प्रगती विकास होऊन समाजात शांती, समानता आणि समाधान दिसत आहे। म्हणूनच म्हणावे वाटते की या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे, भीमाईचा भीमा पाहिजे। शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यकारभारात 18 पगड जातीचे मावळे घेऊन शिवशाहीच्या माध्यमातून जातीवाद, धर्मवाद संपवण्यास सुरुवात केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून तो जातीवाद, धर्मवाद संपवला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढेच पाहणार होतो। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा व हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा। मासाहेब प्रेरणा चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय शिवराय, जय भीम।